ईट मी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतोय इडली फ्राय। चला मग जाणून घेऊया रेसिपी। हे इडली जे आदल्या दिवशी बनवून ठेवले होते, सो सकाळी थोडं नाश्त्याला उरले होते। तर जे उरलेल्या इडल्यांचं काय करायचं, तर ह्याचे बारीक बारीक छानपैकी तुकडे करून घेतलेत। तुम्हाला हवे तर त्याचा चुराही करू शकता किंवा असे बारीक बारीक पीसेसही कट करू शकता। सो असे आपले झालेत पीसेस कट करून इडल्यांचे। आपण ह्याच्यासाठी साहित्य घेतले फोडणी करण्यासाठी। उडदाची डाळ, हळद, धने पावडर, मेथी पूड, गरम मसाला, मिरची पावडर, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, राई जिरं फोडणीसाठी आणि मिरची। तुम्ही कढीपत्ताही घालू शकता आणि ओलं नारळ किंवा सुकं खोबरंही घेऊ शकता। सो कढईत तेल तापलं, त्याच्यामध्ये जिरं, राई, मेथीपूड हे सगळं आपण मसाले साहित्य आपण ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे। जास्त वेळ लागत नाही, खूपच 2 मिनटातच इडली आपली ही फ्राय रेडी होते। आणि चांगलं इडली नुकतं खाण्यासाठी पण कधी कधी कंटाळा येतो, तर अशा पद्धतीने खूप छान टेस्ट येते। तुम्हाला हवे तर वरून थोडंसं लिंबूही पिळू शकता। सो अशा पद्धतीने आपली हे इडली फ्रायसाठी आपण सगळं टाकून घेतलं आहे आणि त्याला छानपैकी परतून घेऊया आणि 5 मिनटं एक वाफवूया। सो हे झाली आपली इडली फ्राय रेडी। रेसिपी कशी वाटली झटपट कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। काही सजेशन असेल तर नक्की शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका। प्लीज फॉलो करा। थँक्यू सो मच।